डॉक्टर मधुरा कुलकर्णी. गेले 32 वर्ष वैद्यकीय व्यवसाय करताना मला असं वाटलं की घरातली स्त्री जर आरोग्य शिक्षित झाली, तिला जर हेल्थ एज्युकेशन बरोबर मिळालं, तर ती संपूर्ण घराला आरोग्यदायक आणि आनंदी करून टाकते. तिचे वाईफ सुधारायला पाहिजेत. मग कसे वाईफ सुधारणार? स्त्री म्हणजे काय हो? स्त्रायते गर्भ अनेनस्याम इति स्त्री. जी गर्भधारणा करते ती स्त्री, म्हणजेच गर्भाशय किंवा प्रजनन संस्था ही तिची एक वैशिष्ट्यपूर्ण देणगी आहे तिला, निसर्गाकडून मिळालेली. मग त्या देणगीला नीट सांभाळून नको का ठेवायला? लक्षात ठेवा, दरवेळेला तीच सूत्र घेऊन मी आपल्याला भेटायला येणार आहे आणि त्यामध्ये फक्त ABC 1 2 3 स्टेप्स मध्ये आपण आपल्या आरोग्यापर्यंत कसं पोहोचायचं ह्याची उत्कंठावर्धक माहिती तुम्हाला देणार आहे, की जी कुठे गुगलवर मिळणार नाही. कारण माझ्या परिपूर्ण अनुभवातून ती शिदोरी तयार झाली आहे आणि त्यामध्ये तळमळ फक्त एकच आहे की प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या आरोग्यासाठी अत्यंत जागरूक असलं पाहिजे. चला मग या इंट्रोडक्टरी व्हिडिओमध्येच आपण बघून घेऊयात स्त्री प्रजनन संस्था आरोग्य यासाठी कोणत्या 3 स्टेप्स महत्वाच्या आहेत. कोणत्याही वयाच्या स्त्रीला आपल्या शरीरातल्या हॉर्मोन्स बद्दल माहिती पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, त्या स्त्रीला मन आणि शरीर यातला जोडणारा जो दुवा आहे त्याबद्दल माहिती पाहिजे. आणि तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे सायंटिफिकली जे जे चेंजेस बॉडीमध्ये होतात त्या चेंजेसशी तिने ऍडजस्ट व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये छोटे जरी काही दुखापती असतील किंवा काही गोष्टी वेगळ्या घडत असतील तर त्या आपल्याला योग्य वेळी तपासणी करून घेतल्या पाहिजेत. म्हणजेच स्त्री हॉर्मोन्स, अवेअरनेस आणि प्रिव्हेन्शन अँड प्रिकॉशन 3 स्टेप्समध्ये स्त्री प्रजनन संस्थेचं आरोग्य आणि त्याचं महाद्वार खोललं जाईल. चला या सिरीजमधून आपण या सगळ्यांची माहिती करून घेऊया.